नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, पोस्ट ऑफिस मध्ये सर्वात मोठी भरती आलेली आहे 2024 ची. आणि ही जी भरती आहे, ही भरती मित्रांनो फक्त 12वी पास वरती भरती असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफिस मध्ये जॉब करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही भरती अतिशय महत्त्वाची आहे. आणि या भरतीबाबतची सविस्तर जी माहिती आहे, ती सविस्तर माहिती आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन काय असणार आहे, याच्यासाठी अप्लाय कशा पद्धतीनं करायचं आहे, आणि महाराष्ट्रामध्ये किती जागा आहेत, त्याचबरोबर कोणकोणत्या पोस्ट आहेत, ही जी माहिती आहे, ही माहिती सविस्तर आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या भरतीबाबतची सविस्तर जी माहिती आहे, ती सविस्तर माहिती मिळून जाईल. आणि मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अजूनपर्यंत जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. चला तर मित्रांनो, आपण आपल्याच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, जे काही ऑनलाईन ऍप्लिकेशन मागवण्यात आलेले आहेत, ते कोणकोणत्या पोस्टसाठी आहेत बघा. पहिली पोस्ट आहे ब्रँच पोस्ट मास्टर म्हणजेच BPM. दुसरी पोस्ट आहे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर म्हणजे ABPM. आणि डाक सेवक. या तीन पोस्टसाठी मित्रांनो ऑनलाईन ऍप्लिकेशन मागवण्यात आलेले आहेत. आणि आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन कोणत्या वेबसाईट वरती करायचे आहेत, ती वेबसाईट इथं तुम्हाला दिलेली आहे. या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहेत ते ऍप्लिकेशन करू शकता. आता हे ऍप्लिकेशन कधीपासून करायचे आहेत आपल्याला, तर त्याची तारीख दिलेली आहे 15/7/2024 ते 5/8/2024 यापर्यंत तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन ऍप्लिकेशन आहेत ते ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता. जर तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये काही करेक्शन करायचे असेल तर त्याच्यासाठी तारीख दिलेली आहे 6/8/2024 ते 8/8/2024 पर्यंत तुम्ही काय करू शकता, तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये काय एडिट करायचं असेल, जे काही करेक्शन करायचं असेल, ते करेक्शन तुम्ही करू शकता मित्रांनो. आता ही जी भरती आहे, ती भरतीचं जे काही तुमचं जॉब प्रोफाईल असणार आहे, ते जॉब प्रोफाईल काय आहे बघा इथं. जे ब्रँच पोस्ट मास्टर आहेत त्यांच्यासाठी काय दिलेलं आहे, डे टू डे पोस्ट ऑपरेशन असेल ब्रँच ऑफिसचं, ते करायचं आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बँक असेल, त्याचं काम करावं लागणार आहे तुम्हाला. हे जे काही तुम्हाला ऑपरेशन तिथं असणार आहे, तुम्ही ज्या ब्रँचला असणार आहे ते करायचे आहेत. त्याच्यानंतर मार्केटिंग अँड प्रमोशन सुद्धा तुम्हाला तिथं करावं लागणार आहे. आणि जर समजा तुम्ही सिंगल हँड ब्रँच मॅनेजर किंवा ब्रँच पोस्ट मास्टर असेल, तर तेथील सर्व जे काही ऑपरेशन आहेत ते तुम्हाला सर्व ऑपरेशन करावं लागणार आहेत. त्याच्यानंतर तुमच्या अंडर जे काही असिस्टंट पोस्ट मास्टर असतील किंवा पोस्ट ऑफिसेस असतील, त्यांच्यावरती तुम्हाला सुपरविजन करायचं आहे. आणि तुम्हाला तिथं राहायचं सुद्धा आहे, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. जे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर आहेत त्यांची जी काही जॉब प्रोफाईल आहे, ती जॉब प्रोफाईल बघा कशा पद्धतीने आहे. स्टॅम्प स्टेशनरी कन्व्हेन्स अँड डिलिव्हरी ऑफ मेल टू डोर स्टेप एक्सचेंज द मेल विथ अकाउंट ऑफिसेस ETC. ह्या ज्या काही तुम्हाला गोष्टी आहेत त्या करावं लागणार आहेत. डिपॉझिट पेमेंट्स ऑदर ट्रान्झॅक्शन हे देखील तुम्हाला तिथं पाहावं लागणार आहे. डे टू डे ऍक्टिव्हिटी आहेत त्या पाहाव्या लागणार आहेत. मार्केटिंग अँड प्रमोशन सुद्धा तुम्हाला तिथं करायचं आहे. आणि हे जे काही तुमच्या जॉब रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहेत त्या तिथं तुम्हाला करायच्या आहेत. डाक सेवकला बघा काय दिलेले आहेत. डाक सेवक विल बी एंगेज इन डिपार्टमेंट ऑफिसेस लाईन सब पोस्ट ऑफिस, हेड पोस्ट ऑफिस अँड ऑफिस ऑफ रेल्वे मेल सर्व्हिस ETC. जॉब प्रोफाईल ऑफ डाक सेवकची इन्क्लूड आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इथं पण स्टॅम्प वगैरे सेल करायचे आहेत, स्टेशनरी सेल करायचे आहे. त्याच्यानंतर डे टू डे काय ऍक्टिव्हिटी चालणार आहेत त्या ऍक्टिव्हिटी मध्ये पण तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. ही आहे तुमची जॉब प्रोफाईल मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला सॅलरी जी आहे ती सॅलरी कशा पद्धतीने आहे बघा. BPM साठी किती सॅलरी आहे, 12,000 ते 29,380. आणि ABPM किंवा डाक सेवक साठी ह्या ज्या दोन पोस्ट आहेत त्याच्यासाठी 10,000 ते 24,470 ही तुमची जो काय हा स्लॅब आहे गव्हर्नमेंटचा, या स्लॅब मधील सॅलरी असणार आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया मध्ये आपल्याला पाहायचं आहे की एज लिमिट किती असणार आहे. तर एज लिमिट बघा इथं दिलेलं आहे. मिनिमम 18 वर्ष पूर्ण असलं पाहिजे आणि मॅक्झिमम 40 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. एज रिलॅक्सेशन जे आहे
तर इथं तुम्हाला देण्यात आलेलं आहे गव्हर्नमेंटच्या नियमानुसार तुम्हाला एज मध्ये पण रिलॅक्सेशन असणार आहे आणि तुम्हाला क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं तुमची 12वी पास असणं आवश्यक आहे आणि 10वीला तुमचा मॅथ आणि इंग्लिश हा सब्जेक्ट असणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो. जर तुमचा 10वीला मॅथ्स आणि इंग्लिश सब्जेक्ट असेल तरच तुम्ही काय करू शकता अर्ज करू शकता. पण बेसिक तुमचं 12वी पास असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला अदर क्वालिफिकेशन काय दिलेले आहेत बघा. तुम्हाला कॉम्प्युटरचं नॉलेज असणं आवश्यक आहे. इथं तुम्हाला MSCIT वगैरे सर्टिफिकेट कंपल्सरी केलेलं नाही, परंतु कॉम्प्युटर नॉलेज असणं आवश्यक आहे. सायकलिंगचं नॉलेज असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला राहण्याची कला अवगत असली पाहिजे असं या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे. कॅन्डिडेट डिसॅबिलिटी आहे त्यांच्यासाठी पण इथं काही अटी देण्यात आलेल्या आहेत की कोणकोणत्या अटी आहेत त्या तुम्ही इथं पाहू शकता मित्रांनो. आणि आता आपल्याला अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे ही जी काही वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईट वरती जाऊन आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे. आणि सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे मित्रांनो, तर सिलेक्शन प्रोसेस ही तुमचे जे काही 10वी आणि 12वीचे मार्क आहेत त्याच्यानुसार सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन भरणार आहात त्यावेळेला तुम्हाला 10वी 12वीचे पूर्ण मार्क जे आहेत ते तिथं मार्क टाकावं लागणार आहेत. जर ग्रेड असेल तर तुम्हाला कशा पद्धतीनं पॉईंट टाकायचे हे इथं तक्त्यामध्ये दिलेलं आहे, तुम्ही ते पाहू शकता आणि त्यानुसार तुम्ही ते ग्रेड मधील मार्क कन्वर्ट करून टाकायचे आहेत मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जे काय ज्यावेळेला तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन वगैरे करणार आहे त्यावेळेला तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID ऍक्युरेट द्यायचा आहे. जे काही तुम्हाला शॉर्ट लिस्ट केले जाईल ती शॉर्ट लिस्ट केलेल्याची यादी वेबसाईट वरती दिली जाणार आहे. तसेच तुमच्या मेलवरती आणि मोबाईल वरती कम्युनिकेशन केलं जाऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते दोन्ही ऍक्युरेट द्यायचं आहे. तुम्हाला इथं डॉक्युमेंट कोणकोणत्या सबमिट करावं लागणार आहेत बघा. मार्कशीट, आयडेंटिटी प्रूफ, कास्ट सर्टिफिकेट, जर समजा तुमच्याकडे अपंगत्व असेल तर त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे. डेट ऑफ बर्थचा प्रूफ लागणार आहे. मेडिकल सर्टिफिकेट लागणार आहे. या ज्या काही डॉक्युमेंट आहेत या सर्व डॉक्युमेंट तुम्हाला इथं लागणार आहेत मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि डॉक्युमेंट सगळ्या रेडी ठेवायच्या आहेत. तिथं तुम्हाला ऑनलाईन एक्झाम वगैरे असणार नाही. तुमचं मेरिट लिस्ट नुसार सिलेक्शन होणार आहे हे इथं लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. तुम्हाला ही जी PDF आहे ती इंडियन पोस्ट ऑफिसची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती तुम्हाला ही PDF ही पाहायला मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा पुन्हा एकदा इथं तुम्हाला आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन जे करायचे आहे त्याची वेबसाईट दिलेली आहे. आणि आपल्याला इथं ऍप्लिकेशन फी जी आहे ती मित्रांनो फक्त 100 रुपये एवढी ऍप्लिकेशन फी असणार आहे. अतिशय कमी ऍप्लिकेशन फी इथं तुम्हाला देण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना इंडियन पोस्ट ऑफिस मध्ये जॉब करण्याची इच्छा आहे त्यांनी जास्तीत जास्त ऍप्लिकेशन भरायचे आहे. आणि ह्या ज्या जागा आहेत त्या जागाही चांगल्या प्रमाणावरती देण्यात आलेल्या आहेत. तुम्हाला जे काही डॉक्युमेंट अपलोड करावं लागणार आहे त्याचे फॉर्मॅट कोणता असावा हा देखील इथं देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला ही आजची माहिती कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला याबाबत काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.